नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. शब्दार्थ. परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्मे आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ करत असते. भावार्थ. साधारणपणे ईश्वराला सर्व सृष्टीचा नियंता, कर्ता मानले जाते, परंतु ते तितकेसे योग्य नाही. माणसाला कर्माचे स्वातंत्र्य असते, संधी किंवा परिस्थिती असते. प्राप्त परिस्थितीत काय करावे याचा निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. आपापल्या स्वभावानुसार माणूस वागतो. रजतम सत्व या गुणांनुसार माणसाची प्रकृती असते आणि त्यानुसार माणूस निर्णय घेत असतो. प्रकृतीनुसारच माणूस प्रत्येक कर्म करतो. खाणे, वागणे, यज्ञ, दान, तप, आहार इत्यादी गोष्टी सहज स्वभावानुसार केल्या जातात. माणसाच्या वागण्यानुसार त्याच्या प्रकृतीचा अंदाज बांधता येतो. कर्मफळ त्यानुसार ठरते. पेरावे तसे उगवते. आपण इतरांशी कसे वागतो त्यानुसार लोक आपल्याशी वागतात. आपण नुसते गोड बोललो, मदत काहीच केली नाही, तर आपल्याबरोबर कोणी नसते. आपण मदत केली पण कटू वचने बोललो तर लोक नाखुशीने मदत करतात. आपण सहज मदत केली आणि त्याची वाच्यता केली नाही, तर एकतर आपल्याला मदतीची गरज पडत नाही किंवा वेळेला आपले काम होते, कोणीतरी मदत करते. आपण म्हणतो की इतक्या लोकांचे मी केले, त्यांनी मागे वळून बघितले नाही. आपण ज्यांना मदत केली तेच आपल्या मदतीला येतील असे नाही. आपण बँकेत पैसे जमा करतो, गरज पडली की काढतो. आपण भरलेल्या नोटा त्याच नोटा आपल्याला परत मिळतात का? नाही. आपण पैसे जमा केलेच नाहीत तर आपल्याला उसने पैसे किंवा कर्ज घ्यावे लागते, ही गोष्ट लक्षात घ्यायला लागते. परमेश्वर आहे, तो साक्षी भावाने बघत असतो, ढवळाढवळ करत नाही. कृष्ण स्वतः हजर असूनही अभिमन्यू वाचला नाही. द्रौपदीने हाक मारल्याशिवाय तो तिची लाज राखायला येऊ शकला नाही. जसे कर्म तसे फळ भोगणे अपरिहार्य आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटले आहेच. मना तू चिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. कष्ट न करता काहीही मिळत नाही, हे योग्यच आहे. ज्या प्रकारे कष्ट त्या प्रकारणात मोबदला. निष्क्रिय आणि बेजबाबदार भक्ती देवाला आवडत नाही. वाहतुकीचे नियम पाळले नाही तर शिक्षा होणार. चंदनाचे झाड लावले तर त्याला आंबे येत नाहीत. मी इतका व्यवस्थित वागतो तरी हे माझ्याच बाबतीत का, मलाच का, असे आपल्याला वाटते. त्यावेळी त्या घटनेत आपले काय चुकले ते बघावे, कारण असल्याशिवाय काहीही घडत नाही. चुकीला माफी नसते. भक्ती एकीकडे आणि कर्म एकीकडे. आपल्या परिस्थितीला आपण जबाबदार असतो. आत्मपरीक्षण महत्वाचे. आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला दोषी धरू नये, अगदी देवाला सुद्धा नाही. देव सुख आणि दुःख देत नाही, पण सुखात आणि दुःखात आपल्या बरोबर मात्र असतो. आपण आपल्यातच इतके मग्न असतो की आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. देव ही शक्ती असते. ती आपणहून काही करत नाही, पण आपण आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा वापर केला तर खूप साध्य करू शकतो. श्लोक 15 आणि 16. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृते ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ज्ञानेन तु तदज्ञानै येषान् नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. शब्दार्थ. सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. भावार्थ. एक असा समज आहे
की अमुक केल्यावर देव पाप देतो, तमुक केले तर पुण्य मिळते, नवस केले की इच्छा पूर्ण होतात, तीर्थयात्रा केल्या की पुण्य मिळतं. काही लोक दावा करतात की तुझ्या वाट्याचे पाप मी घेतो. काही लोक दुसऱ्याकडून आपला नवस पूर्ण करून घेतात, व्रत करून घेतात. असं एकानं केलं की त्याचा लाभ दुसऱ्याला मिळत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपली आसक्ती पूर्ण करण्यासाठी लोक नानाविध मार्ग शोधून काढतात. त्याची किंमत चुकवावी लागते. समजा पुण्यात आणि मुंबईत एकाच वेळी काही कार्यक्रम आहे, तर आपण एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो. तसं आपण मागताना एक मागतो ते मिळेलही, पण कसे मिळेल काय माहीत. आपल्याला काय मागावे कळत नाही. एका माणसाला देव प्रसन्न झाला. काय मागायचे ते माग म्हणाला. तो माणूस म्हणाला, माझ्याजवळ खूप पैसा खेळू दे आणि आसपास खूप मुली असू देत. त्याला महिला बसवाहकाची नोकरी मिळाली. विनोदाचा भाग सोडला तरी संचिताच्या बाहेरचे देव देत नाही. देव देतो म्हणून आपल्या खात्यात आहे त्यातलेच देतो. स्वतःच्या पदरचे बँकेचा कॅशियर तरी देतो का? असेल तर मिळेल. तसं देवाचंही ATM असतं. पाप आणि पुण्याचा हिशोब वेगळा चुकवावा लागतो. पाप आणि पुण्याची मिळून वजाबाकी होत नाही. ती खाती वेगळी. संचित असते ते भोगून संपवावे लागते. आपण सगळेच अनुभवतो की दुःख बदलते पण संपत नाही. आपल्याला वाटतं समोरचा असलेला प्रश्न किंवा अडचण संपली की मग झालं, आनंदी आनंद. पण तसं नसतं. रात्री मागून दिवस आणि सुखामागून दुःख हे चक्र अविरत सुरू असते. आयुष्यात सुख आणि दुःख असणार, याला जास्त महत्त्व देऊ नये. आहे त्यात समाधानी राहावे. पण आपल्याला सवय लागली आहे पावसाळ्यात पावसाला नावे ठेवायची, उन्हाळ्यात उन्हाला. तरुणपणी लहानपण देगा देवा म्हणायचं आणि म्हातारपणी आपण तरुण आहोत असं भासवायचे. आहे त्या क्षणाचा स्वीकार आपण करतच नाही. आरोग्य चांगले राहायला हवे असेल तर व्यायाम आणि पथ्ये पाळायला लागतात. मी व्यायाम करणार नाही आणि मला तब्येत बिघडायलाही नको असे होत नाही. जिमची वर्गणी भरली, आहार तज्ज्ञांकडून आहार ठरवून घेतला, तो पाळला तर फायदा होतो. आपण त्यांना पैसे देऊन आरोग्य मिळवू शकत नाही. आपला चीट डे रोज व्हायला लागला तर मग आरोग्य नीट राहत नाही. पेरावे तसे उगवते. त्याचप्रमाणे नुसते दानधर्म करून उपयोग नसतो. देवाला कशाला हवेत आपले पैसे आणि वस्तू? आपण त्याला काय देणार? आहे ते त्याचेच आहे. फरक आपल्या वागण्यात व्हायला हवा. दानाचा अभिमान असेल तर तो अज्ञानी. देवपूजा करूनही माणसाशी नीट वागलो बोललो नाही तर अशी पूजा देवापर्यंत पोचत नाही. भक्ती करायची आणि नवस बोलायचे याचा अर्थ देवावर श्रद्धा आहे, विश्वास नाही. देवळात जाऊन बाजारात गेल्यासारखे वागू नये. मी हे करीन पण तू अमुक कर. त्याने काय करावं हे आपण कोण सांगणार? देवळात जातात त्यात खरे भक्त किती? हे म्हणजे कोरी उत्तरपत्रिका देऊन स्वच्छतेचे गुण मागण्यासारखे आहे. हा विनोद नाही, सत्य परिस्थिती आहे. विद्यार्थी मागतात. भक्ती अशी सारखी वापरू नये आणि वापरली तर देवाची अनुभूती येत नाही असे म्हणू नये. पैसे खात्यात भरायचे कमी आणि काढायचे जास्त, मग म्हणायचे कर्ज झाले. प्रार्थना अवश्य करावी की तू माझ्याबरोबर राहा. देव बरोबर आहे असे मानून वाटचाल केली तर काटे बोचत नाहीत, ऊन लागत नाही. कारण तो साक्षीला आहे असे मानले की गैरकृत्ये होत नाहीत. संकट त्रासदायक वाटत नाहीत. विश्वास कायम राहतो. आपल्यातल्या चैतन्याची आपल्याला ओळख पटते. आपला आनंद अबाधित राहतो. सुख आपल्याजवळच असतं. नसते ती ते समजून घेण्याची बुद्धी आणि ज्ञान. ते ज्ञान आले की मग आनंदाचे डोही आनंद तरंग. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.